आपल्यातील बऱ्याच जणांना असं वाटते, की मी जेवण तर कमी केले. माझे खाण्याचे प्रमाण कमी झाले आहेत, पण तरीही मला वेट लॉसचा रिझल्ट का मिळत नाही? यामागे एक फार मोठं सायंटिफिक रिझन आहे. जर सायंटिफिकली आपण विचार केला आणि बॉडीची फिजिओलॉजी जर समजून घेतली, तर त्यामागे काही फॅक्टर्स आहेत, जसे की तुमचे नॉन एक्झरसाइज ॲक्टिव्हिटी, थर्मोजेनेसिस, तुमचा मसल मास, तुमची कॉर्टिसॉल लेव्हल, तुमची हंगर, त्याच्यानंतर तुमचं बॉडीचं ॲडॅप्टिव्ह सिस्टम, या सगळ्या गोष्टी त्याच्यामागे त्यांचा एक रोल असतो, तो प्ले करत असतात. आणि त्या कारणामुळे तुम्हाला फॅट लॉसचा रिझल्ट हा मिळत नाही. तर तुम्हाला जर फॅट लॉसचा रिझल्ट पाहिजे, तर तुम्ही बॉडीची फिजिओलॉजी समजून घ्यायला हवी आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचं शेड्यूल जे आहे ते डिझाइन करायला हवं. तुमचा BMR वाढवा, तुमचं कॉर्टिसॉल लेव्हल कमी करा, झोप तुम्ही प्रॉपर घ्या आणि जे तुमचे एक्स्ट्रा कॅलरी इंटेक तुमच्या शरीरात जातात, जसं की आपण समजूया मी काहीतरी कोल्ड ड्रिंक घेतली. तिच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, पण ते तुमची हिडन कॅलरीज झाली. तीही तुमच्या कॅलरीजमध्ये, टोटल कॅलरीजमध्ये काउंट केली जाते. आणि अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या वेट गेनवर किंवा वेट लॉसवर बराचसा अफेक्ट करत असतात. त्यामुळे या गोष्टींपासून लांब राहा. ऑटोमॅटिकच तुम्हाला वेट लॉसचा रिझल्ट हा चांगल्या पद्धतीने मिळेल. आणि जो आपला एकंदरीतच गैरसमज आहे, की नुसतं जेवण कमी करणं किंवा खाणं कमी करणं, म्हणजे मला प्रॉपर वेट लॉसचा रिझल्ट मिळणार, तर तसं नाही होणार. ती गोष्ट तुम्ही समजून घ्यायला हवी. बॉडीची एक फिजिओलॉजी असते, त्याप्रमाणेच तुम्हाला वर्क करावं लागेल किंवा तुमचं शेड्यूल हे डिझाइन करावं लागेल.